लक्षवेध न्यूज नेटवर्क, अचूक वेळ अचूक बातमी. नमस्कार, लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सध्या मोहोळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाचं पडघम वाजू लागलं आहे आणि वेगवेगळे उमेदवार आपल्या पक्षाचे चिन्ह घेऊन प्रचार करताना दिसत आहेत. आज आपण कुरुल जिल्हा परिषद गटातील काँग्रेसचे उमेदवार असलेले राजाभाऊ लांडे आपल्यासोबत आहेत. आता काय सांगाल, आज आपण प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. प्रचाराचा शुभारंभ आम्ही आजपासून केलेला आहे, पण मी शेतकऱ्यासाठी लढणारा कार्यकर्ता आहे. मी गेली 30 वर्ष झालं शेतकऱ्यासाठी झटत आहे, आंदोलन करत आहे. आणि आज पण माझा फक्त पहिला पॉईंट असेल की शेतकऱ्यासाठी मी काम करणारा माणूस आहे. आणि ग्राउंड रिपोर्ट म्हणलं तर रस्त्यावर कुठेही कुणाला भेटणारा निस्वार्थीपणे मी काम करतो. आपण ज्यावेळेस मतदारसंघात जातो त्यावेळेस लोक काय समस्या सांगतात आणि ते कशा पद्धतीनं आपण मार्गी लावतो? आता लोक सांगतात की पहिले आपला कुरुल हा भाग जास्त प्रमाणात ऊस पीक आहे, नगदी. आणि नगदी ऊस पिकासाठी पाणंदी रस्ते महत्त्वाचे आहेत. 2 नंबर म्हटलं तर वीज, हे तारा वगैरे जीर्ण झालेले आहेत, त्याच्याविषयी आपल्याला समस्या सांगा. तिसरी गोष्ट म्हणजे आरोग्याविषयी सांगायचं म्हटलं तर आज एवढी PSC बेगमपूरला आहे, कुरुलला आहे, पण त्याच्यात ॲम्ब्युलन्स तातडीची सेवा पण नाही. या तिन्ही गोष्टीवर मी एक मतानं काम करणारा माणूस. एकीकडे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असलेले उमेश पाटील आहेत, तर चक्रा कारखान्याचे सचिन जाधव आहेत. आपल्या पुढे खूप मोठं तगडं आव्हान आहे. याकडे कसं बघता? तगडं आव्हान वगैरे काय नाही. एक गेटकून उमेदवार आहेत, एक उद्योगपती आहेत. त्यांना वेळ तर पाहिजे शेतकरी समस्या सोडवण्यासाठी. आपण मतदारसंघात फिरत असताना लोकांचा प्रतिसाद कशा पद्धतीने? 1 नंबर उत्तम प्रतिसाद आहे. जुना हात इसरा नाही म्हणते ती, ही एकाधिकारशाही चालू आहे. आणि शेतकऱ्याच्या मालाला वगैरे भाव नसल्यामुळे शेतकऱ्याचं कंबरड मोडलेलं आहे आणि त्यातून शेतकरी बाहेर पडणं अवघड आहे. तर शेतकऱ्याच्या प्रश्नावर आपण पहिल्यांदा योग्य ते समस्या काढून समस्या सोडवू. आपल्या प्रचारासाठी आपले काँग्रेसचे कोणी वरिष्ठ वगैरे? आपल्या प्रणितताई शिंदेचा मला भरपूर पाठिंबा आहे. आज बेगमपूर भागात 5 वाजता इकडे प्रचार आहे. 1-2 दिवसात इथं कुरुल भागात होईल. तर हे होते राजाभाऊ लांडे, जे कुरुल जिल्हा परिषद गटातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत. आणि कुठलंही मोठं आव्हान आपल्या पुढे नाही. इकडे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असलेले उमेश पाटील आहेत, तर दुसरीकडे चक्रा कारखान्याचे सचिन जाधव आहेत. आपल्या पुढे कुठलंही आव्हान नाही आणि मी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठीच या मैदानात उतरलो असल्याचं देखील आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितलं. धन्यवाद. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.